27 गुणिले 64 बरोबर 2चा घन गुणिले 6चा x. अशा परिस्थितीमध्ये x ची किंमत काढण्यासाठी ती मुलगी समोर गेल्या. घातांकाचे नियम समजावून घेतलेत, काही 2 उदाहरणं समजावून घेतलेत, त्या आधारावर ती उदाहरण सोडवत्या. सुरू. 2चा घन बरोबर हां मांड तिथं. 3चा घन छान गुणिले बरं चला हां आपल्याला 27चा घन बरोबर 3 आहे म्हणून 6 वजा 3 केलं. माझं 3 मला ते 6 वजा 3 कसाला समजलं नाही. 3चा घन बरोबर 27. हां मग आपल्याला x ची किंमत काढायची आहे म्हणून मी 6 वजा 3 केलं. तिनं ते काय अजिबात चुकीच केलं पण या उदाहरणात तिचं मला समजलं, परंतु या उदाहरणाच्या बाबतीत शक्य झालं जरा 3 2 6 नाही बरोबर आहे. हे 27 आहे ना 3चा घन केलं आणि 64 आहे ना ते 2चा किती घात 6वा घात बरोबर 2चा तिसरा गुणिले 6चा x बरोबर बरोबर का. आता मी काय करतो बघा गंमत 3चा तिसरा घात हे म्हणजे 2चा तिसरा गुणिले 2चा तिसरा बरोबर 2चा घन गुणिले 6चा x. अहो 3 आणि 3 7 की शेवटी ही फोड केली हो ओके की 2चा तिसरा 2चा तिसरा समान पाय घाताची बरे बरोबर आहे की नाही. हे असं मांडलं हे का मांडलं पाहिजे हे जावं मग असं हे जावं. आता बघा खाली बघा 3 गुणिले 2 3चा तिसरा 2चा तिसरा म्हणजे 6चा तिसरा बरोबर 6चा x. मग मला झालं बघा मागे 33 33 होतं का मग मागे 6 पुढे 6 म्हणजे समानताच नाही म्हणजे x ची किंमत काय पाहिजे 3 पाहिजे अशा पद्धतीने 2चा x अधिक 2चा y 13 बरोबर 2चा x अधिक 2चा अधिक 2चा z तर x अधिक y z ची किंमत विचारलेली आहे. या ठिकाणी उजवी बाजू आपल्याला 2 2 2 3 वेळा आहे आणि त्यांचे घात x आणि y आणि z आहेत. तर इकडे पुढे बघायचं आहे व्हिडिओ चालू असल्यामुळं त्यामुळे हे 13 या 2च्या घातात ऍडजस्ट करायचं आहे. कसं ऍडजस्ट करता येईल आपल्याला तर 2चा तिसरा घात म्हणजे 8 मिळतोय 2चा दुसरा घात म्हणजे आपल्याला 4 मिळतोय म्हणजे 8 आणि 4 12 आणि कोणत्याही संख्येचा घात 0 असेल तर त्याची किंमत 1 मिळते आणि पलीकडे ही उजवी बाजू आहे ती आहे. त्यामुळं घातांकांची बेरीज येते आम्हाला 3 अधिक 2 अधिक 0 म्हणजे 5 येते. त्यामुळे x अधिक y अधिक z ची किंमत 5 आहे. त्यामुळे अचूक पर्याय हा नंबर 3 चा आहे. हे सर्वांना समजलं.